नंतर महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे। परकीय गुंतवणुकीचा महाराष्ट्राकडे अभूतपूर्व ओघ असल्याचं कळतंय। चालू आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रात दुप्पट परकीय गुंतवणुकीची शक्यता आहे। महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षांमध्ये सरासरी 1,20,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रच अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीतनं कळतंय। वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यात झाली असं फडणवीसांनी सांगितलं। 6 महिन्यामध्ये 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्राकडे वळलेली आहे। एप्रिल ते सप्टेंबर काळामध्ये राज्यात मोठी परकीय गुंतवणूक झाली। 9 वर्षातली सरासरी पाहता 1,19,000 कोटींची गुंतवणूक सातत्याने महाराष्ट्रात दाखल झाली आहे। तर अशा पद्धतीने महाराष्ट्र कुठेतरी मागे पडतोय का, अशा पद्धतीची ओरड विरोधकांकडून होत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक येत्या वर्षामध्ये दुप्पट होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही। वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यात झाली आहे। पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो, आपला महाराष्ट्र सातत्याने एफडीए आकर्षित करण्यामध्ये अग्रेसर। 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली आहे। अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली आहे। 4 वर्षातील सरासरी पाहता 1,19,556 कोटींची वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली। याचाच अर्थ संपूर्ण वर्षभरात 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे। मी महाराष्ट्राचे मनपूर्वक अभिनंदन करतो। या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला आणखी विस्तृत माहिती देत आहेत। अभिषेक, महाराष्ट्रासाठी अतिशय उत्तम संकेत आहेत परकीय गुंतवणुकीचे। अभिषेक, नक्कीच पूर्वी एकूणच आनंदाची ही बातमी म्हणावं लागणार आहे। मागील 4 वर्षातली सरासरी जर का पाहायची तर ती साधारणपणे 1,20,000 कोटी इतकी वार्षिक गुंतवणूक ही आपल्याला राज्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। मागील अनेक दिवसांपासून वाढता क्रम आपल्याला एफडीआयचा पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी राज्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 जानेवारी रोजी आपल्याला माहिती आहे की जागतिक आर्थिक फोरम आहे WEF तिथं जाणार आहे। डावोसमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि इथं देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ओढून आणण्याचा प्रयत्न हे सरकार आपल्याला करताना पाहायला मिळू शकतं आणि त्यामुळेच यामध्ये मोठ्या प्रमाणात ही भर पडू शकतं आणि एक नवा उच्चांक राज्य जे आहे ते आपल्याला गाठताना पाहायला मिळू शकेल। एकूण मागील जर का सरासरी पाहायची तर ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे रोजगाराचा जो प्रश्न आहे तो देखील या माध्यमातून सुटू शकेल। धन्यवाद अभिषेक। एकंदरीतच रोजगार आणि उद्योग यांच्या संदर्भामध्ये एक नवा अध्याय महाराष्ट्रामध्ये सुरू होईल अशी आशा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एक अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रासाठी। 4 वर्षातील सरासरी पाहता 1,19,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि परकीय गुंतवणुकीचा महाराष्ट्राकडे अभूतपूर्व ओघ आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये दुप्पट परकीय गुंतवणूक होण्याची शक्यता आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून सर्व राज्याला सांगितलेलं आहे आणि राज्याचं अभिनंदन केलेलं आहे। या निमित्ताने परकीय गुंतवणुकीचा ओघ महाराष्ट्रामध्ये सतत वाढत राहिला तर सरासरीच्या 95% पेक्षा जास्त तो आहे आणि 6 महिन्यामध्ये 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक जी आहे ती अभूतपूर्व अशी म्हटली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे अशा पद्धतीचा ओघ जर महाराष्ट्रामध्ये सातत्याने येत राहिला तर त्यामुळे उद्योग आणि तसंच रोजगारावरती सुद्धा अतिशय चांगला परिणाम दिसून येईल आणि पुढच्या काही वर्षांमध्ये उद्योगांच्या बाबतीत रोजगाराच्या बाबतीमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल अशी आशा आता सगळ्या महाराष्ट्राला वाटू लागलेली आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही। वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या गेल्या 6 महिन्यात झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। एफडीए आकर्षित करण्यात महाराष्ट्र अग्रेसर ठरलाय। 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आलेली आहे आणि अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली आहे। 4 वर्षातील सरासरी पाहता 1,19,556 कोटींची वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली।
याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त गेल्या 6 महिन्यात सप्टेंबर पर्यंतच्या 6 महिन्यात आलेली आहे. ही महाराष्ट्रासाठी खरोखरच अतिशय उत्तम अशी बातमी आहे की सरासरीच्या 97% जवळपास 97.71 म्हणजे 98% एवढी गुंतवणूक सप्टेंबरपर्यंत झालेल्या संपूर्ण वर्षाच्या आढाव्यामध्ये 6 महिन्यांच्या म्हणजे 2 तिमाहींच्या आढाव्यामध्ये आलेली आहे. आणि एवढी गुंतवणूक जर महाराष्ट्र खेचत असेल तर याचा अर्थ चालू वर्षामध्ये दुप्पट परकीय गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची जी सातत्याने एक ओरड होती की महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत नाहीयेत, ते सगळे गुजरातकडे वळत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जो नेहमीच नंबर 1 राहिलेला आहे तो कुठेतरी मागे पडायला लागलेला आहे आणि आपली उद्योगांमध्ये प्रगती होण्याऐवजी अधोगती होतीये आणि याचा सगळा रोख सरकारकडे होता. महायुतीच्या याआधी सुद्धा आता देवेंद्र फडणवीसांनी या बाबतीमध्ये अतिशय आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रीय मराठी बांधवांना दिलेली आहे. महाराष्ट्राकडे होणारी परकीय गुंतवणूक ही कमी झालेली नाहीये, किंबहुना वाढलेलीच आहे आणि सप्टेंबरपर्यंत संपलेल्या 6 महिन्यांमध्ये 97% सरासरीने पैसे आलेले आहेत, सर्वाधिक जास्त.